चालू मॅडम आणि भोळा नोकर. माझे काही शिक्षणात खरे दिसत नव्हते ते बघून माझ्या घरच्यांनी मला मामाकडे पाठवून दिले. शहरात राहून मी काहीतरी कामधंदा करेन हा त्या मागचा उद्देश होता. मी मामाकडे गेलो आणि तो जिथे कामाला होतो तिथेच कामाला लागलो. पाण्याच्या टाक्या बनविणे आणि टाक्या साफ करणे हे त्यांचे काम होते. मी तिथे लागलो पण मला काही फार मोठे काम त्यांनी दिले नाही. टाक्या साफ करायचेच काम त्यांनी मला दिले. टाकी साफ करताना मी एका माणसाच्या हाताखाली जात असे. जिकडे टाकी तिकडे जायचे आणि तिथे जाऊन ती साफ करायची असे ते काम होते. बायकांच्या हाताखाली ब्रेक असत. टाकी साफ करताना कधी कधी खूप घाण असेल तर दोघांना पण टाकीत उतरावे लागत असे आणि त्यावेळी मात्र अनपूर्ण ओले चिंब होऊन जात असे. मी अभ्यासात जरी कमी असलो तरी माझे वागणे, माझे बोलणे आणि माझे काम खूपच चांगले होते. त्यातच माझी धिप्पाड शरीरयष्टी, उंच उंची, पिळदार स्नायू आणि भेदक नजर यामुळे तर मी तिथे अल्पावधीतच सगळ्यांचा लाडका झालो होतो. मी जिथे काम करत होतो तिथे खूप ब्रेक कामाला होत्या. त्यातच एक होती ती म्हणजे संगीता. संगीता साधारण 30 वर्षाची वगैरे असेल, पण दिसायला एक नंबर आयटम होती. तीर्थरूप, फार काही देखणी जरी नसली ती दिसायला तरी गळ्याच्या तिचा हात कोणी धरत नसे. गोरी असलेल्या संगीताची फिगर कमालीची मावक होती. तिची ती 3-6, 2-4, 3-6 फिगर बघून माझे तर हाल खूपच बेकार होत असत. साडीवर नेहमी ती येत असे. तिची साडीमधून दिसणारी ती भरदार छाती अशी काही मोठी आणि बाहेर आलेली होती की त्यांना बघून माझा बाबू कमालीचा वळवळ करू लागे. अतिशय गोलाकार असलेली तिची गाठ तिच्या साडीत कशी बशी घट्ट मावत असे आणि तिची जर साडी फेडली तरच त्यांना मोकळा श्वास घेता येईल इतपत ती घट्ट साडी घालत असे. माझी आणि तिची ओळख लगेचच झाली कारण आम्ही एकाच टीम मध्ये काम करत होतो. ती पण माझ्या सारखेच टाक्या साफ करायचे काम करत होती. एवढाच होता की ती सुपरवायझर होती आणि मी हाताखाली काम करणारा कामगार. तरीही माझे आणि तिचे विचार खूपच लवकर असे काही जुळले की काही विचारू नका. आम्ही दुपारी रोजच एकत्र जेवण करत असू. जर का आमच्यातील कोणी बाहेर गेले असेल तरच, नाही तर आम्ही शक्यतो एकत्रच असत असू. त्यामुळे आमच्यातील जवळीक खूपच जास्त वाढत होती आणि आम्हाला ते जाणवत देखील होते. पण कदाचित आम्हा दोघांना पण ते पाहिजे होते म्हणूनच आम्ही जे चालू आहे त्याचा आनंद घेत होतो. मला तिचा सहवास आवडू लागला होता आणि तिला पण माझा. एकदा आम्ही दोघे दुपारी ऑफिसमध्ये जेवण करत बसलो असताना ती मला म्हणाली, राकेश ऐक ना. एक काम आहे. बोल ना संगीता काय आहे ते. मी असे म्हणताच ती मला म्हणाली, अरे विशेष काही नाही. माझ्या घरी पण आपल्या कंपनीचीच टाकी आहे. खूप महिने झाले ती साफ नाही केली. ती साफ करायची आहे. तुझे काम चांगले आहे म्हणून म्हटले की तुला जर काही अडचण नसेल तर उद्या सकाळी माझ्या घरी येशील का तू? आपण दोघे मिळून ती साफ करू. तिचे काम आणि मी कसे नाही म्हणणार. मी लगेच होकार दिला आणि तिच्या घरी दुसऱ्या दिवशी ठरलेल्या दिवशी पोहोचलो देखील. तिचे घर खूपच चांगले होते. ती एकटीच राहायची. तिचा डिवोर्स झाला होता. मला तर ते पटलेच नाही की हिच्या सारख्या स्त्रीला कोणी कसे काय सोडू शकते. पण काय करणार, दुर्दैवाने ते खरे होते. तिने निळ्या रंगाची साडी घातली जी मी याआधी कधीच बघितली नव्हती. त्या साडीत तिचे सौंदर्य रोजच्या पेक्षा जास्तच उठून दिसत होते. तिला मी काही क्षण बघतच राहिलो. तिचे छातीचे उभार मला खुणावत होते. तिने मला टाकी दाखवली. ती खूप मोठी होती टाकी आणि तिचे झाकण खूपच निमुळते होते. तिने मला आत जाण्यास सांगितले. मी आत कसाबसा उतरलो आणि आतील पाणी बाहेर काढून टाकू लागलो. पण त्या टाकीचा घेर पण खूपच छोटा होता आणि त्यामुळे मला खाली वाकताना खूपच अडचण होत होती. ती टाकी त्यामुळे नीट साफ केली जाऊ शकणार नव्हती असे दिसू लागताच ती मला म्हणाली, एक काम करूया, मी पण आत येते. म्हणजे तुला थोडी मदत मिळेल. ठीक आहे ना. मी होकार देताच ती कशी बशी माझ्या आधाराने त्या टाकीत उतरली खरी, पण तिचा घेर चितका निमुळता होता की ती जेव्हा खाली उतरत होती तेव्हा तिच्या छाती माझ्या छातीला घासत ती खाली गेली. तसे बघायला गेले तर तिचे सगळे शरीरच माझ्या शरीराला घासत गेले होते. मी शहारलो. ती मला चिकटून उभी होती आणि आमचे शरीर एकमेकांना बिलगून होते. त्यामुळे जशी तिची छाती माझ्या छातीला स्पर्श करत होती तसेच माझा बाबू तिच्या पपईला स्पर्श करत होता. तिच्या स्पर्शाने माझा बाबू खूपच कडाका झाला. त्याचा तिच्या शरीराला होणार स्पर्श तिला लगेचच जाणवला. पण ती काही बोलली नाही. खाली असलेली घाण काढण्यासाठी म्हणून ती खाली वाकली आणि वाकताना तिने माझ्याकडे गाड केली होती. ती जशी खाली वाकली तसा माझा बाबू तिच्या गाडीवर जाऊन आदळला. ती जशी हालचाल करत होती तसा माझा बाबू तिच्या गाडीवर रगडला जात होता. त्यामुळे तर माझा बाबू कमालीचा कडक झाला होता. तिच्या गाडीला माझ्या बाबूचा स्पर्श इतका कडक होत होता की काही विचारू नका. ती पण मग बेभान होऊ लागली. ती कशी बशी वर उठली. एव्हाना आमच्या दोघाचे पण पूर्ण खले चिंब झाले होते. ती वर उठल्यावर मग मी खाली गेलो.
ती पाण्यात उभी असल्याने तिने तिची साडी खालून वर केली होती ते तिच्या पार मांडीपर्यंत वर केली होती. त्यामुळे मी जेव्हा खाली गेलो तेव्हा तिच्या गोऱ्यापान मांड्याचे दर्शन मला होताच मी काही क्षण काम सोडून तिच्या मांड्याच बघू लागलो. थोड्या वेळाने मग मी टाकी अजून थोडी साफ केली आणि मग कसाबसा वर आलो. मी वर येताच ती मला म्हणाली, "काय रे, तू काय मला टाकी अशीच साफ करून देणार आहे का? मग काय देणार आहे का तू मला?" मी असे विचारतच तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि तिच्या छातीवर ठेवला. झाले मी माझे देहभान हरपलो आणि तिच्या त्या भरदार छातीला माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागलो. तिची ती भारदस्त छाती मी एका क्षणात तिच्या ब्लाऊज मधून बाजूला केली आणि तिच्या नेल्सना मी माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो. आम्ही दोघे पण बेभान झालो असतानाच तिने माझा बाबू तिच्या हातात पकडला आणि ती त्याला जोरजोरात हलवू लागली. आम्ही दोघे अजूनही टाकीमध्येच होतो. तिला मग मी टाकीच्या बाहेर काढले आणि आम्ही मग आमचे खले झालेले कपडे काढून आम्ही दोघे पण पूर्ण नन झालो. तिचा तो गोरा आणि माग देह बघून मी तिच्यावर तुटून पडलो. तिला मी झटकन खाली बसवले आणि तिच्या तोंडात माझा बाबू दिला. ती त्याला वेड्यासारखे चोखू लागताच मी तिला माझ्या हाताने घट पडकले आणि तिचे तोंड माझ्या बाबूवर जोरजोरात नेऊन जमेल तितक्या वेगाने तिची मान मागे पुढे करत माझा बाबू चोखून घेऊ लागलो. कमालीच्या माकतेने तिने माझा बाबू चोखून चोखून पूर्ण ओलाचिंब करून दिला. तिला मी मग उठवले आणि पाठमोरी केले व थोडेसे पुढे झुकवले. मी खाली गुडघ्यावर बसलो आणि तिच्या गाडीच्या कापांना मी माझ्या हाताने बाजूला केले आणि तिच्या सुपारी सारख्या पपईत मी माझी जीभ घालून तिला चाट लागलो. आत बाहेर करत मी माझी जीभ जसे तिच्या पपईतून आत बाहेर करत होतो तसे तिची पपई ओली होत असल्याचे मला जाणवत होते. मग मी बाजूला झालो आणि माझा बाबू मी माझ्या हातात घेतला. हळूहळू करत मी माझा बाबूराव तिच्या पपईवर ठेवून हळूच आत सरकवताच मी जोराचा एक हिसडा तिला दिला. एकाच हिसड्यात पूर्ण बाबू आत गेल्याने मी लगेचच माझी कंबर जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागलो. जशी माझी कंबर मागे पुढे होत होती तसे तिच्या पपईला मिळणारे दणके जोरात बसत होते. खूप वेळ एकसारखे ठोकून झाल्यावर मी माझे सगळे पाणी तिच्या पपईत सोडले आणि आम्ही दोघे शांत झालो. अशा प्रकारे मी त्या दिवशी जे संगीताला ठोवले ते आजतागायत तिला ठोवत आहे.